काजू कतली बघितली असेल तुम्ही, पण अशी शेंगदाण्यापासून कतली एकदा करून नक्कीच पहा. मला पण काजू कतली आवडती, पण काजू महाग आहेत असं वाटतं. मग अशी शेंगदाण्यापासून बनवा ना कतली, खायला तर अप्रतिमच लागते चव तर, आणि खायला पण पौष्टिक, हेल्दी पण. तर आज आपण बघणार आहोत, जशी काजू कतली राहते तशी शेंगदाण्यापासून कतली कशी बनवायची, कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी मग मी इथं गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे, गॅस लावून. आता त्यामध्ये टाकून देते 2 वाटी शेंगदाणे. 2 वाटी शेंगदाणे टाकून दिलेले आहेत त्यामध्ये मी. आता याला थोडंसं तांबूस रंग होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचे, म्हणजे यावरचे साल थोडेसे डिले होईपर्यंत शेंगदाण्यावरचे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करा विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. लय पण कापट होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे नाही, असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत इथे आपले. आता मी शेंगदाणे गॅस बंद करून घेते आणि शेंगदाणे काढून घेते. शेंगदाण्यावरची साल काढून घेते इथे मी. आता इथे सर्व शेंगदाण्यावरची मी एक ना एक साल काढून घेतले. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ शेंगदाणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे मी काढून घेते. जितके बारीक करता येईल तितके आता फिरवून घेते मिक्सरला. असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. नंतर लगेच मी, तुम्ही पीठ चाळायच्या चाळणीने किंवा पुरण गाळायच्या चाळणीने हे चाळून घेऊ शकता. शेंगदाणे कूट करून घेतलेले सर्व आता चाळून घेते इथे मी. इथे मी असं चाळून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट पण. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची तर. नंतर आता आपण त्याच कढईमध्ये पाक पण बनवून घेणार आहोत एक तारी. त्यासाठी मी इथं 1 वाटी साखर टाकून दिलेली आहे. नंतर त्याच वाटीने यामध्ये पाणी टाकून देते. यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकून दिलेलं आहे. आता मिक्स करून घेते. साखर विरघळेपर्यंत. इथे पाक पण आपला असा बनवून तयार झालेला आहे. पाक एक तारी पण करायचा नाही, थोडा थोडा चिटकला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. हे पाहू शकता असं तयार झालेला आहे. आता करून घेतलेलं शेंगदाण्याचं मिश्रण यामध्ये टाकून देते मी, कमी गॅस करूनच. नंतर त्यामध्ये टाकून देते 1 चमच मिल्क पावडर. आवश्यक असेल तर टाका, नसलं तरी काहीच हरकत नाही. नंतर याला मिक्स करून घेते घट्टसरपणा येईपर्यंत. हे इथे मिश्रण तयार झालेलं आहे. असा कढई सोडून असा आतमध्ये गोळा तयार होत आहे. असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस करून घेते बंद इथे मी आणि मिश्रण काढून घेते. आता प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते मी. नंतर हे मिश्रण असं पसरवून घेते प्लेटमध्ये. थोडं पातळ पसरायचं, त्यामुळे मी मोठीच प्लेट घेतलेली आहे इथे. नंतर अशी छोटी प्लेट किंवा वाटी घ्यायची आणि त्यांना असं
साफ करून घ्यायची, असे सेट करून घ्यायची. इथे पसरून घेतलेली आहे मी प्लेटमध्ये. खूपच चविष्ट लागते आणि पौष्टिक आणि खायला पण हेल्दी. जाड ठेवायची नाही, थोडी पातळच. काजू कतली कशी पातळच राहते ना, त्यामुळे. आता 10 मिनिटं झाले आहेत. आपण आता वड्या पाडून घेऊ. आता काजू कतलीच्या आकाराच्या पाडायच्या तर म्हणल्या अगोदर तिरक्या पाडावरून घ्याव्या लागतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं उभ्या पाडून तयार झालेल्या आहेत. आता पाडून घेते अशा तिरकस, थोड्या तिरकस पाडून घ्यायच्या. इथं वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये यांना काढून घेते. आता सर्व वडे इथं मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.